अर्जेंटिना फुटबॉल संघाचे कर्णधार लिओनेल मेसी हे आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि आज काहीच वेळानंतर आपण जर पाहिलं तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती खरं दाखल होते आणि ह्यानंतर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्यांचा चाहते वर्ग सध्या या वानखेडे स्टेडियमजवळ येताना आपल्याला पाहायला मिळतो। अशाच प्रकारचा काही चाहते वर्ग आत्तापासूनच या ठिकाणी यायला सुरुवात झाली। आपण पाहू शकता या ठिकाणी एक त्यांचा चाहता खरं तर फोटो हातात घेऊन आला। एका ठिकाणी रोनाल्डोचा फोटो आहे तर दुसरीकडे लिओनेल मेसीचा फोटो आहे। आपण त्यांच्याशीच बोलूयात। एकूण मित्रा काय सांगशील, तू हातात दोन फोटो घेऊन आला, एक फोटोमध्ये लिओनेल मेसी आहे, दुसऱ्या फोटोमध्ये रोनाल्डो आहे, नेमकं काय तुला सांगायचं काय सांग? देखो एक्चुअली मैं तो खुद मेसी फ़ैन हूँ एंड मैं यहाँ पे दोनों का फ़ोटो इसलिए लेकर आया हूँ बिकॉज मुझे देखना है कि क्या मेसी के जो यहाँ पे फैंस आए हुए देखने वो सही में लॉयल है मेसी के लिए या फिर जो रोनाल्डो के फैंस चोरी छुपे आए देखने हैं कि हाँ भाई मेसी को देखते हैं। क्योंकि रोनाल्डो के फैंस हमेशा मेसी को गालियाँ देते हैं बट रोनाल्डो को तो इंडिया में बुलाया नहीं, मेसी को बुलाया है। सो क्या वो मेसी को देखने तो नहीं आ गया ना भाई, वही जानने के लिए आया हूँ कि हाँ भाई यहाँ पे सारे असली मेसी फैंस ही आया ना, कोई रोनाल्डो फैन तो नहीं आया ना। वही तो ये फोटो दिखा के लोगों को पूछा आपने? हाँ, मैंने लोगों से पूछा कि आप मेसी के फैन हो या फिर रोनाल्डो के फैन हो एंड कुछ लोगों ने बोला कि भाई हम लोग रोनाल्डो के फैंस हैं। तो रोनाल्डो फैंस भी घूम रहे हैं यहाँ पे आसपास, मेसी के स्टेडियम में आने की कोशिश कर रहे हैं, मेसी के मीट एंड ग्रीट में आने की कोशिश कर रहे हैं बट या असली गोट तो मेसी है। आपण पाहतो की फुटबॉल विश्वातील दोन दिग्गज खेळाडू, एक रोनाल्डो आणि दुसरा मेसी, या दोघा दिग्गजांचा फोटो हातात घेऊन आला आणि लोकांना सुद्धा तो विचारतो। आपण आणखी काही लोकांशी बोलूया, ते फुटबॉलचे टी शर्ट्स घालून आले आहेत। मित्रा तू काय सांगशील, कुठून आलायस? मी मुलुंडवरून आलोय। मी सकाळी 7 वाजता उठलोय, मला काय रात्री झोप नाही आली। मला जेव्हा कळालं की मेसीला बघायला भेटते, मला काय झोप नाही आली। सकाळी तसंच बॅग उचलून लगेच आलोय, फक्त बघायचे त्याला अजून काही इच्छा नाही। तिकीट काढून आलाय, संध्याकाळी तू बसणार? तिकीट काढून आलोय, मला काही अपेक्षा नव्हती की मला तिकीट भेटणार आहे, पण मला माझ्या भावाने गिफ्ट दिली। त्यांनी बघितलं माझा प्रेम मेसीसाठी भरपूर आहे, तर त्यांनी मला सरप्राईज गिफ्ट दिलं, मला कालच सांगितलं त्यांनी। आपण आणखी काही लोकांशी बोलूया। मित्रा तू काय सांगशील, तू कुठून आलायस? आणि मी नाशिकवरून आलोय आणि मेस्सीला बघण्यासाठी मला खूप आनंद होणार आहे। माझ्या भावानी येस मेसी इज द गोट, माझ्या भावानी 2 तिकीट काढले माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी आणि आज मेसीला बघायचं आहे। आनंद खूप झालाय मला। मित्रा तू काय सांगशील, तू कुठून आलायस आणि काय? हा माझा भाऊ आम्ही दोघे नाशिकवरून आलो आहेत। आम्ही 200 किलोमीटर ट्रॅव्हल करून आलो आहोत नाशिकवरनं आणि मेसीला आम्ही खूप वर्षापासून फॉलो करतोय, 10 वर्षापासून फॉलो करतोय त्याला। रोज आम्ही बघतो टी व्हीवर, पण टी व्हीवर बघण्या आणि प्रत्यक्षात बघण्या याच्यात खूप फरक असतो, म्हणून आम्ही खूप एक्साइटेड आहे त्याला लाईव्ह बघण्यासाठी। आपण पाहतोय की मोठा उत्साह आहे, चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण आज मुंबईमध्ये 14 वर्षानंतर लिओनेल मेसीचं आगमन होणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाहत्या वर्गांमध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।